राम राम मंडळी, आमच्या लय भारी रेसिपीमध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे. बरं का मंडळी, मी आज बनवणार आहे मलाई पेढा. हा मलाई पेढा का नाही फक्त दुधापासून बनतो. ना ह्याच्यात मिल्क पावडर आहे, ना ह्याच्यात कंडेन्स मिल्क आहे, ना ह्याच्यात खवा आहे. फक्त 1 लिटर दुधापासून 300 ग्रॅम पेढे बनतात. ती काय बायको, तू काय आम्हाला येडा बनवती काय? नाही जी धनी, बिलकुल येडा बनवत नाही बघा. अगदी खरं सांगते म्या. 1 लिटर दुधापासून 300 ग्रॅम पेढे बनतात. ती एकदम खुसखुशीत आणि ते इसवी स्मार्ट मध्ये मिळतात का नाही, अगदी तसं बघा. काय स्वीट मार्ट सारखे? अगं काय सांगतेस काय? पण अवघड असेल ना बनवायला? नाही जी धनी, एकदम सोपं आहे बघा. तर बरं का मंडळी, तुम्हाला बी बघायचं असेल ना कसा पेढा बनवायचा ते येडा बनायच्या आधी, चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. बघा हा, एक जाड तळाची कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये का नाही कुत्र्या मांजराचं सोडून कोणचं बी गाई म्हशीचं 1 लिटर दूध घ्यायचं आणि ते चांगलं उकळून घ्यायचं. आणि चांगलं उकळलं का नाही मग त्याला असं हलवत राहायचं. वरची साय असते का नाही ती अशी मोडत राहायची आणि असं ढवळत राहायचं. मग आता सारखं सारखं ढवळत 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 राहायचं. मग ढवळून ढवळून कंटाळा आला की असं म्हणायचं, गोल गोल राणी इथं कुठं पाणी, गोल गोल राणी इथं कुठं पाणी. बरं, ढवळता ढवळता पेंगत बसायचं नाही बरं का, म्हणून हे म्हणायचं, गोल गोल राणी इथं कुठं पाणी, गोल गोल राणी इथं कुठं पाणी. बघा हा, चांगलं उकळून उकळून त्याला असं दाट करून घ्यायचं. आणि चांगलं अर्ध झालं का नाही की ह्याच्यामध्ये 50 ते 60 ग्रॅम होईल एवढी साखर घालायची. आपल्याला जास्त गोड हवा असेल तर जास्त गोड घाला, पण 50 ते 60 ग्रॅम 1 लिटर दुधासाठी का नाही अगदी परफेक्ट प्रमाण आहे. ती साखर घातली का नाही की बी असं ढवळत राहायचं. काही करायचं नाही बघा, नुसतं ढवळत राहायचं, पण थांबायचं नाही बरं का. कारण का नाही दूध असते ते खाली लागू शकते, करपू शकते, म्हणून नुसतं ढवळत राहायचं. आणि असं चांगलं ह्याला दाट होऊ द्यायचं. अगदी रबडी सारखं झालं पाहिजे बघा. आता तुम्ही म्हणाल, सारखं ढवळायचं ढवळायचं सांगा लागली ह्याला खूपच उशीर लागत असेल तर का नाही, लयच लय 20-25 मिनिटं लागते ती बघा. तर असं रबडी सारखं झालं की ह्याला गॅस बंद करायचा आणि 1-2 मिनिटं आपली कढई गरम असते का नाही तोपर्यंत ह्याला हलवायचं. का तर कढईला लागून करपू नये म्हणून. आणि मग ह्याला असं थंड व्हायला सोडून द्यायचं. बरं, आता थंड होईपर्यंत काय करणार, मग म्हणायचं, ये हवा मेरे संग संग चल, या रेसिपीला थंड कर लवकर. बघा, लगेच थंड झाली का नाही, मग जादू आहे. आता त्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं 1 चमचा तूप आणि चुटकीभर वेलची पावडर. बरं का मंडळी, जर का तुम्ही फुल क्रीम दूध घेत असाल का नाही तर हे तूप घालायचं नाही बरं का. आणि जर तुम्ही गाईचं वगैरे दूध घेत असाल, त्याला जास्त साई नसेल तर ह्याच्यामध्ये तूप घाला. तर बघा, आता हे प्युअर खव्यासारखं झालंय का नाही, तर आता ह्याला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत मळून मळून घ्यायचं. चांगलं ह्याला तूप सुटलं पाहिजे बघा, तोवर तर मळायचं. आणि असं सॉफ्ट करायचं. सॉफ्ट झालं की मग आपण त्याच्यातला थोडासा एक गोळा घ्यायचा आणि त्याला गोल 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 करायचं आणि मध्ये थोडंसं दाबायचं. आणि मग काय, केसरचा चंदन टिक्का लावायचा असा आणि त्याच्यावरती ड्रायफ्रूट ठेवायचा. या बया, झाला की पेढा तयार. आता मी असं समदे पेढे बनवून घेते, पर आमच्या धन्याचे पत्ताच लागू देत नाही बघा. अगं बायको, नको टेन्शन घेऊ. नसेल बनत तर राहू दे, आपण स्वीट मार्ट मधून आणू. या बया धनी, तुम्हाला सपान पडलं वाटतं. अरे वा, पेढा बनून तयार, क्या बात आहे. बघू बरं कसं झालाय पेढा. बायको, यू आर अ सिम्पली ग्रेट. अहो, ते गेट बीट काय बी असून दे, पण म्या काय म्हणते, आपण असं पेढं बनवून बनवून विकलं तर. मंडळी, तुम्ही बी आता तेच करा आणि म्या बी आता तेच करणार आहे बघा. पेढा घ्या पेढा, पेढा घ्या पेढा, कोल्हापुरी मलाई पेढा, लई भारी मलाई पेढा. अगे काय करतेस? विकायचं राहू दे, मी खातो, तू बनव. या भया, त्यासाठी तोंड कशाला दाबून धरलं मग. मंडळी, तुम्ही बी असा पेढा नक्की बनवा आणि कसा झालाय मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. तवरता राम राम राम. राम.